सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आम्ही निघालो होतो लग्नासाठी आणि लग्न होतं कोराडीला। कोराडी हे नागपूरपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे। मी जामुघाटवरून नागपूरला चाललो होतो आणि इकडे असं दाट जंगल आहे, आजूबाजूला हिरवीगार झाडे आणि मधातला हा रोड किती सुंदर असा दिसत आहे आणि इकडे नेहमीच वाघांचं अस्तित्व असते। हा आहे जांभूळघाट। इथून आम्ही 1 तासात नागपूरला पोहोचलो आणि हा उडान पुलाच्या खालचा व्हिडिओ आहे। येताना माझ्या मुलींसाठी थोड्या आवश्यक वस्तू टिफिन वगैरे आणला होता आणि थोड्या वेळाच तो डिलिव्हरी बॉय आला आणि त्याने आमच्याजवळच, म्हणजे मला ऑनलाईन शॉपिंगविषयी माहीत होतं की आपल्याला आवश्यक असलेलं पार्सल आपल्याला डिलिव्हरी बॉय आपल्या ॲड्रेसपर्यंत आणून देते, पण आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू जशी आहे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे, कोणता टिफिन आहे किंवा आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू जर आपल्याला आपल्या नातेवाईकाकडे किंवा आवश्यक व्यक्तीकडे पोचायच्या असेल आणि आपल्याकडे तिकडे जायसाठी वेळ नसेल तर ते ॲपनुसार आपण त्या वस्तू आपल्या आवश्यक ठिकाणी पोहोचवू शकतो। आणि हे ॲप मला पहिल्यांदाच माहीत झालं आणि याविषयीची मी माहिती तुम्हाला नक्की सांगेल। ते आमच्या जवळच्या नातेवाईकाचं लग्न होतं, याचा मी काल शॉर्ट्स अपलोड केलेला आहे। मी जात असताना आम्हाला एक लग्नाची वरातसुद्धा दिसली, जिथे नवरदेव घोड्यावर बसला होता आणि वराडी मस्त डान्स एन्जॉय करत होते। आम्ही लग्नात पोचलो, पण उशीर झाल्यामुळे आम्हाला लग्न मिळाले नाही, तर आम्ही दोघांनी सुलग्न वाळून घेतलं। वंताची थोडीशी शूट केली, नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथून मग आम्ही डायरेक्ट इतवारीमध्ये गेलो। तिथून थोडी आमच्या शॉपसाठी खरेदी करायची होती आणि हे मार्केट खूप मोठं असं आहे, पण अतिक्रमणामुळे इथले रोड खूप कंजेस्टेड आहे। नंतर आम्ही फ्लावरच्या दुकानात गेलो, तिथून बुके, गाडीला सजवायसाठी जी ओढणी चुनरी वगैरे लागते ती आम्ही खरेदी केली। नंतर बुके खरेदी केले आणि नंतर ज्वेलरी शॉपमध्ये गेलो आणि परत आम्ही जायला निघालो तेव्हा वाजले होते रात्रीचे 10। पण रोडवरची गर्दी काही कमी होण्याचं नाव घेत नव्हती आणि अशा गर्दीतून वाट काढणं म्हणजे खरंच खूप मोठी परीक्षा असते। तर असा होता आजचा व्हिडिओ। आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ।